नमस्कार मंडळी. काय मग तुम्हालाही कधीतरी भाजीपोळी बनवायचा कंटाळा येतो का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. तर इथे एका मोठ्या वाटीत बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून घेतली आहे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून सारण बनवून घेतलं आहे. एका साईडला चपातीचं कणिक घेऊन छान चपाती लाटून घेतली आहे. त्यावर तेल लावून घेतलं आहे आणि भरपूर असं सारण टाकून अगदी व्यवस्थित अशी गुंडाळी करून घेतली. ही गुंडाळी मध्यभागी अशा प्रकारे कापून घ्यायची आणि अगदी छान असं कोरडं कणिक टाकून रोल करून घ्यायचं आहे. शेवटचं टोक अगदी व्यवस्थित असं बंद करून कोरडं कणिक लावून अगदी जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि तापलेल्या तव्यावर टाकून भरपूर असं तेल किंवा तूप लावून दोन्ही साईड मस्त अशा भाजून घ्यायच्यात. तर झटपट असा कांदा पराठा तयार आहे. भाजीपोळीचा कंटाळा आला तर असा पराठा तुम्ही बनवून खाऊ शकतात. भाजीची गरज पडणार नाही. रेसिपी नक्की ट्राय करा.